बाई ए गाजरा ताई आवर ग बाई पटकन. कोणी जर आलं तर इथं मला लोक विचारतील हा म्हणशीन का मग बसली म्हणशीन तू एकटी रस्त्याच्या कडाला पाण्याची बाटली नेन काय सांगू बाई आता मी कोणाला काय तोंड दाखवायचं. आणि येतो तर तो पालत्या तोंडाचा तो बाबूराव त्याचाच रस्ता आहे हा याय जायचा. हा त्याने जर पाहिलं तर काय होईल. अगं नाव काढलं ना हजीर. काय काय बसली रे? काय नाही बाबूराव बसले. काय चाललं तुमचं? काय नाही चाललं होतं रे. बाबूराव आले म्हणलं. कोण आहे? कोण नाही कोणाला सांगते? काय नाही मी म्हणलं कसं वाटत बोलून असं खरं सांग मोकळं खरं सांग. कोणीतरी जायला असेल इकडं मध्ये. नाही नाही तू ये रे बस इकडं. हा असंच बसले असं हे फोन आला होता. तुला माहितीये रस्ता चालू आहे. नाही नाही मामा आईचा फोन आला होता ना बसले मग इथं. कारण रस्ता चालू तुला माहिती कोणी पाहिजे. हा मी पाहून येऊ का? नाही नाही काय जायचं तुम्ही? मग खरं सांग कोण आहे? खरं सांग. अहो काय चुकून हा तुला सांगायचं आहे का? नाही हो मीच पाहून येतो. अहो नाही ना कोण नाही बाबूराव. मग सांग लवकर. ते सांगायला काय लागत काय नाही. गजराताई जाईल मध्ये शिरपतराव गजराताई. हा हा. यो बाबा शेरपण गजरी काय हा. किती टाइम झाला तो? म्हणजे शिरपतराव आहे ना हा पलीकडून आहे हा. तिकडून ध्यान ठेवू राहिले पाठीमागच्या साईडनं. मध्ये कोण नेलंय मग? ताते आहे. आनंद द्या आ, त्याच्या आईचा गदड जावा त्याचे फार मसनात गावरा गेला त्याच्या. बरं मी काय आता म्हणजे तो तात्यान ती गेली का? हा ना 1 तास झाला अहो मध्ये गेले अजून काही ना बाहेर. तो अजून 1 तास सोडित नाही तिला. बरं का अजून 1 तास सोडित नाही तिला तो. हा ना ते म्हाताडं दिसतंय पण लय चावनाट आहे. फक्त हाडी टाकायचं त्याच्या. हा हिचा फेसच तोंडा वाट हा ना गजरीच्या. हा बरं मी काय म्हणते पण जा दे गजरीला एवढं आकटे का आपण एवढं का आकट? राती बाई म्हातारे हाऊस. घेती कोतारे घेती हाऊस म्हातारे राहती. घेती पोर घेती मधल्या स्थितीतले घेती वयातले. नाही नाही या गजरीला काही लाज लाज आहे का नाही. हा. हा पण आता तो मसनात चालला 4-8 दिवसानं मरल तो. पण तात्याला जीव लावित तात्याचं लय मोठं आहे. हा काय म्हणजे एकदा जर बाई मध्ये नेली ना आरडायलाच लावित. आता कवर आवाज काढत होती ती तिला म्हणलं बाई एवढं मोठं नको आरडू म्हणलं कोणी आलं तर पाहिन. म्हणजे आता आळू पाळ्या होय का? आळू पाळ्या हो पाळी पाळी नाही का? आळू पाळी म्हणजे त्याचं झालं का तू शेरपे येणार का मध्ये? नाही नाही आम्ही फक्त ध्यान ठेवायला त्यांचं झाल्यावर आम्ही दोघं जाऊ मध्ये असं आहे. तुम्हाला त्याच्यात काही पैसे देते ती? पैसे घ्यायला आता मैत्री खातीर. म्हणजे शेरपे मित्र आहे तिचा? हा आणि मी मैत्रीण आहे तिची. बरं दादा खोला तुम्ही. हा? धंदा नाही खोलला हो हा? आम्हाला करायला जागाच नाही कुठून काय करीत मग. अरे आता तिचं झालं का मला जायचंय मला इकडे तुला कोण कोण आहे तुला जोडी? तुला कोण जोडी? शिरपत्र. अरे तू आयला वाटू गेलो तू. हा अरे तो एकच लहान घेतला का अर्ध? ना आता काय करते त्याचा गोराड बोकड्याने वाच येतो. आंघोळ घाली ते मी आता रुमाल टाकून घेत असं नाही ना. आता काय करते बाबूराव हा म्हणजे वाचत गंज येतो पण आता करायला जागा नाही कुठं. हा बरोबर आहे. नाही आता कोणी जीवा भावला आता मानावर तो गेला सोडून. का बरं? काय तो गेला ना ठकी संग पळून. का तुला त्याचा वास येत होता? मला नव्हता त्याचा वास त्याला ठकी आवडली. हा टकी काय आहे दिसायला? हा टकी सारखी आज आहे गावात बाई नाही. आणि बाबूराव हम्म. तुम्ही असं म्हणत्या आणि तुमचं तिकडे त्या बकुळी संग चालू होत त्याचं काय झालं? त्याला किती वर्ष झाले झालं का? सोडून दिलं बाई. मग आता कुठे चक्कर चालू आहे खरं सांगा आमच्यापासून पैसे नाही बाबूराव आता नाही आता नाही कुठेच नाही. खरंच. आता फक्त हाताने हात जगन्नाथ. आणि ती राधी त्या दिवशी तुमच्या गाडीवर पाहिली होती मी. हा अरे त्या राधीचं काल काढायचे पार खेचार झाले त्याच्यात राहिलं का काही अंगामध्ये ए बाई म्हणजे ना कोण पाहते त्याच्या बाय अशा सुरकट्या लोंबल्या खाली काय ते. तुम्ही फक्त आमच्या देखत म्हणते राधी खेसर झाली. कालच गजरीला विचारलं म्हणलं कशी काय ग राधी नंबर तरी दे म्हणलं तिला. हे बाबरा जा तिकडे पण मग तिकडेच पाहिजे म्हणे मला म्हणा. आणि जवळ असल्यावर मोठ्या मोठ्या पप्प्या घेतात तिच्या. कर तुम्ही काही आणि तुम्ही आता म्हणून राहिले म्हणजे राधी नाही नाही जवळ असल्यावर खायला लय गोड लागत तुम्हाला. नाही मग एक टायमाला वैशाला बोलील पण तिला नाही. वैशी बाय 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 ते तुलाच मोठं ढंपर आहे बाई. बाबरो कसं होतं मग तुमचं? वैशे मॅडम तुला माहिती आहे आपलं काम कसं आहे? नाही पण मी म्हणते कसं मग ते नेमकं ती वरून राहते का तुम्ही वरून राहते? आम्ही काही नाही आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर करतो. ये नको विचारू काही गोष्टी. अहो नाही पण मध्ये ढेरी येत असं ना बाबरो. काहीच येत नाही मी बरोबर करतो मग आपल्याला. तू नको पुढचं विचार. पुढचं विचारायचं नाही. चल तुला यायचंय का? कुठं?
मध्ये नाही नाही मी काय मग पाहू ना मग. हा हा मी काय आला बाई मग तुला शिरप्या चालत तो बाय चालत नाही का तुला? अहो आम्ही फक्त गाजराबाईला जोडी जाणार आम्ही हा आता काय म्हटली तुम्हाला? असं ती बाहेर आली का ती राखा मी करे? पाहत होते तुमचं मान काय हा. म्हणत्या काही नाही तुमचं काय चाललं तुम्हाला माहितीये ना माझं म्हणजे कुठंच काही नाही ते इशले माहितीये तुम्हाला सांगण्याचा हा इटल्याचा पोरगा ते काय कामात नाही राहिले ते बरे हा यासाठी झाले ते. जेव्हा हातभर घुसत ना तेव्हा कळत त्याच मग काय हा. नाही बाई आलं असं का झालं. तेच आलं त्याचं नाव काढलं तेच आलं बस बाबा का काय रे पोर पाहिली हिला बोललो इकडे तो कधी येत नाही तू इकडे का आली? ती म्हणा अहो गाजराबाई मध्ये गेली म्हणा कुठं तात्याला घेऊन. मक्कामध्ये हा आणि शिरप्या आमच्याकडं नाही. राखण हा ना मी इकून बसले म्हणा. हा का तुझ्या आईला म्हणलं तो का तात्या आता तिचा फेसच पाडील तोंडा वाट तर तुम्ही कश काय आले इकडे चक्कर मारीत मारीत हा तुम्ही त्याचा बोकडा हरवला असेल तेव्हा तो पाहत असेल. बोकड्या नाही हा मी आहे ना मी आलो तसंच इकडं कायला कोणाचे काढायचे होते आज तेच काढायसाठी चालू होतं मध्ये मक्कामध्ये जायचं होतं होय मका जाऊ नको नका जाऊ. नाही नाही मकातलं मोठं बिबटे जायले आता कार्यक्रम चालू आहे म्हणलं काल जायचं. मध्ये पाय ना आवाज येतो पाय ना कसं घागती कशी घागती गजरी ती बाय हं. बाबू. तोंड दाबितो आता हा ना किंवा बाबू ए, तुम्ही असे वाकून नका बघ, तुम्हाला लाज वाटते नाही का पाहायला तोंड दाबितो हा ना. अरे हा पाय जाय पाय मध्ये मला काय करायचं बाई काय जगली पाहिजे ती. हं? काय हं. हा हा नाही ना मग काय करू हाय तर ये ना कुठं हे का मका नको बाई तुम्ही द्याशन बाई गोड बोलून सांगू शिरपतरावला नाही सांग हा तर नको गजरीचं वय परत तुमचं होऊन येईल टप्प्या बाहेर वा नको मी बसतो वाटलं तिला राखा करीत. हा हा मी काय म्हणतो बाबूराव हा सपोर्ट करशाल ना मग कवाय पण करशाल ना हा हे सांग ऐक ना पटकन आवर बघ बरं. तुम्हाला एक सांगू का हा. शिरपतरावला जर माहित पडलं ना मा बारीक बुगाच होईल तुला काय कर मी आहे ना बाबूराव तुला काय करायचं होय शिरपतरावला तिकडे काडी लावून बस मला शिरपतराव तो काय नवरा नवरा केला काय तो? एवढं एवढं निबर चादड आहे तो बापापेक्षा जास्त व्हायचं आहे अरे 15 तुला 15 लाज कशी तुला लाज कशी वाटत नाही लाज? तुम्हाला लाज नको काढू टायमावर तोच मला काम येतो निम्या रात्री अरे पण 15 आंघोळ काय काम येतो त्याचा वास येत नाही 15 दिवस आंघोळ करीत नाही घुराट बोकड्याचा आता घुरट बाबराव तर घुरट बोकड्याचा वास येत नाही पण त्याचा एवढा वास येतो. गुलाबाची साबण लावित आता अंगाला आंघोळ करीत हा. शिरपतराव मामुळ माझ्या ते घंट्याला बी ते बी मामुळ माझ्या घंट्याला सांग हा त्या घंट्याला सांग बरं मी हा घंटा तिकडेच लटकून ठेवू कुठे काय एक राऊंड हाणून दे. काय रे तुम्हाला नेमकं आम्ही वाटत जरी काय आले का लगेच म्हणतात चल एक राऊंड आले का म्हणतात चल गजरे आवरला गजरे अरे मग बरोबर आहे ना तुला लाज नाही बाबराव हो बाबराव ही म्हणती तुम्हाला लाज वाटत नाही काय तुम्ही आले का एक राऊंड म्हणत्या बरोबर आहे की नाही हा अगं नावच ते राहते तुला जर एक म्हणलं का 2-4 आणून घ्यायचं राहते काय नाही ऐका ना हिला जर एवढा राग येतो ना हा तर मग माझ्यासारखे जवान काय मरून पडले काय तुला चादडे तुदडे म्हातारे पत्रे पाहू राहिली लय माज राहत ते काय करत्या एकी जवळ टिकून नाही राहते एक सोडली का दुसरी पाहते तसं तो परमानंट आहे मावाला तो कवर माझ्यावर चालेल राहील त्याचं कवर चालेल कवरच चालू पण तो नाही असं नाही दुसरीकडे त्याचं कवर चालेल मला ते तो सांग असं दुसरीकडे तोंड घालायला नाही जाणार तुमच्या वाणी हा त्याचा घंटा किती दिवस टन 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 वाजणार आहे हा जवळ आहे बाबराव जवळ जीव आहे जवळ वाजन ह्या बाबूरावनी जवळपास तुला सांगतो 70 ते 80 बाया चालवल्या शेवटची बकुळी होती ना त्याची नाही राधी होती शेवट हा राधी राधी त्याच्यावर एंड केला आपण. तिच्यावर एंड केलं गजराबाई सुद्धा सोडली नाही बोल म्हणजे गजरात आहे ना माझ मी होतो बिन्नी गावात राखण हा हा म्हणजे मापासून एवढं आता तिला बाहेर येऊ दे मग तिला सांगते मी. आणि तुला शिरप्याचं काय कमी वाटत का ते जाऊ दे तुला शिरप्याचं कमी वाटत का हा अगं हा शिरप्या घरी सांगतो बायकोला का मला म्हणतो शुगर आहे हा त्याचं पुढचं बोंडाला जखमा होत्या म्हणे हा असं घरच्या बायकोला सांगतो आणि इकडं कथाकच कार्यक्रम चालू सांगण्याची बायको पळून गेली म्हणे हा विटल्याची याची मागची आई ना ती मग मागची आई म्हणजे ती मी माझी बाई सोडू शकते आई आहे ती पळून जाऊ काही करू बॉट मला काय घेणं तिची पण गेली ना पळून मग जाऊ दे ना पळून एवढा तू नाक वर करून बोलत म्हणूनच टिकली नाही बाया माणूस तुमच्या घरात मी काय म्हणतो तिच्याशी मला घेणंच नाही ना काही ती पळून जाऊ काही करू मला तिच्याशी काय करायचं हे बाबूराव मी काय म्हणते तुमची शेटिंग लावून टाका ना किती दिवस एकटा जीव ठेवीचा तुम्ही
नाही काय आता मला काय भेटेल आता ती एखादं. गंगेची बायको लागली होती तुमच्या मागं, तिचं काय झालं? नाही गांग्याची नको नको. त्याच्याकडे घेत हा ती माग लाईन मारित होती म्हणजे तुमच्यावर माग. त्याच्या बायकोला आजार आहे तुला कळत का? आजार आहे तिला, आजार आहे मोठा आजार आहे तिला काहीतरी. आणि कोणा घेते आपल्या तुला नाही माहिती तो आजार काय आहे. हा ना. गंगेची तुझं नाव घेत नाही माहिती का? मग गंगेच कुठे चालू आहे आता? असं हाताने हाणतंय मला लाईन देते हो मला तिची बायको गंगेची बायको. मी काय म्हणते, गंग्याला मला पटून द्या ना बाबरो, मी शिरपतरावला सोडून देईन. कोणतं ते वांग हा खायला काय म्हणजे खाटकाला शेळी दार्जिन झाली अशी गंमत झाली. बस. म्हणजे तुला आमच्यासारखे तुला गोड लागणार. आता ते कुठं पुरल तवाला सांग बरं, कुठं पुरल? इथपर्यंत येईल का ते गुडघ्यापर्यंत येईल? डोकं तिथपर्यंत येईल. काय म्हणते, हा काय म्हणले तुम्ही? अगं माझा त्याची उंची किती काय तो कुठं होईल तवाला सांग बरं. ए बाई तुम्ही मांडी काय तिकडे ओढून राहिले, मी म्हणते. मला एक एवढी सांग. नको ताणू ना. मला एक सांग, आपल्या पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे हो बरोबर आहे की नाही, मग तसा तुझ्या केंद्रबिंदू पर्यंत तरी त्याची उंची येते का तो उभा राहिला तर? अरे पण मग ते काय असू, पण बरं आहे बिचारा, बळ साडा आहे. अगं अरे चेटी चाळीच बरं आहे, चेटीचीच बरं आहे हा नेसायला त्याला. चारच येतीच आहे, गजरीने मोजला होता. मोजला म्हणजे 1.5 फुटही नाही तो. चारच येतच आहे. सांगा हम्म. काय करतात त्याला? ते थोडी लावला. पण गजरी काय बोलली माहिती का? गजरीला काय होतं माहिती का? गजरी काय बोलली माहिती का? हा. म्हणजे त्याचे ना 2 पाय एवढे म्हणजे तिसरा पाय जेव्हा हे होतो ना, जेव्हा जागा होता ना झोपातून डायरेक्ट असा आहे बा इकडे बा अरे बापरे. खरडीच चालत होतो असं जमिनीवरून चालला तरी. हा लोळतो खाली बा. हा चटी पुरत नाही त्याला. जमीन घसरीत चालवतो. हा मग चेटीच्या बापाची म्हटलं मग आता. मला तर हसायलाच येऊ राहिलं बाबूराव, यांचं ऐकून आणि तुमचं ऐकून. तुम्ही असे काय बोल राहिले, नुसते लोकांच्या बुरा त्यानं पाहिला असेल, म्या नाही. नसेल पाहिलं. मग सगळ्याला रोग व्हायले, कोणाला राई व्हायले, कोणी आंघोळ करीत नाही, कोणाची हाईट पुरत नाही. तुमचं घंटोळ केवढं आहे दोघायचं मला ते सांगा पहिले. चाल लगेच दाखवतो. हा, बरं कापून देऊ का मग? याच पाहून आधी होत. काही कर कापून घेण्यात काही कर पण चला एकदा आपल्यावर राशन का तू? एकदा कार्यक्रम झाल्यावर कापून टाकतो. येऊ का बाबूराव जाऊन मग मी? हे एकदा जेच दाखवून पाहू. हा? म्हणजे जर तू शिरपतरावला कळून दिलं ना ते मग माहिती चप्पल तोंड आहे. हा नाही कळून द्या ना, हा फक्त शिरप्याने शिरप्याने कार्यक्रम असं- आव करतो फक्त. हा बस. नाही तर तो म्हणशील कावर गागाना हा म्हणजे कुठंतरी क्षण खाऊन आले. फक्त असं नको करू. त्यात तो कमी लागला का तेव्हा तो कागायचं. मग बाबूराव तुम्ही काय नुसते माझ्या पाहतात काय मग? नाही मग चालून द्यायचं हातानं जगन्नाथ. बाबूराव इकडे मारतील आपण पुढे जाऊ. हा तुम्ही जा तिकडे म्हणजे कोण नाही राहणार पाय. मी बोटानेच ढकून घेतलं असतं मग. चल आईची कुत्री. दांडा घे ना मोठा मग. अय्या चाल का तू? अहो ऐका ना, मला मक्का जायचं. गजरा ताई तुमचा कार्यक्रम आवरून घ्या, आम्ही आलो. चाल का तू? चाल. आता कसं वाटतंय? भारी वाटतं ना? भारी वाटतं काय, मग परत डोकं दुखायला लागलं रे बाबा. अरे गो. हे गजरा ताई आवाज जातो येऊ राहिला आपलं ना. झालं पण. यो बाप. तोंडाला हात लावतो. कामच केलं बो यानं आता. आह, कसं वाटतंय? त्याला वाटलं काम. बस ना. थांब जरा दम काढ. नाही 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 नाही, चला आता मला मायकून आहे ना दमच नाही का आता. गजरी झोपली वाटतं. गजरा ताई काय झालं? अगं झोपली वाटतं. चल. वश मध्ये नाही राहिली काय? अगं ग ग ग ग. यायला आली भाऊ बाहेर. खायला लय टपक्या झालं रे. मग आता गरम होईल होतं. हा? गरम होईल होतं. नाही नाही ना, अहो, ऐका ना बाबूराव. 8 एक दिवसापासून केलंच नाही. हा. गजराबाई मध्ये झोपेली होता ना गजराबाई झोपेली मध्ये. गोधडी सुद्धा आणले. आणि तो तात्या ती झोपेल. त्याचा कवळी शिरप्या आहे. मला वाटलं शिरप्या तिकडे ध्यान देऊ राहिला काय, इकडे शिरप्या आणि झालं मग दोघांची एक आहे की. हा. दोघांनी अरे आता रात्रभर इकडेच राहतील ते. लय जाम केली वाटतं. पावसा पाण्याचं कसं पण. तर तिला जा म्हणजे हे डोळे बिळे पांढरे केले. नाही नाही ते आपण काल जायचं ना आपल्या अंगावर ए, मी राखण बसलो होते, माझी जिम्मेदारी आहे. मी पाहिलं ना. तो आले फक्त कोणती जिम्मेदारी आहे कोणी मध्ये घुसू नये म्हणून. हा पण आता तो पाहायला पाहिजे ना अजून काय. बरं मी का तुमचं मधीच खेळ झाला. नाही रे भाऊ आपलं नाही काही. आपण नाही घरी जाऊन करता का मग? आपण बाळ ब्रह्मचारी आपण. हा हम्म. कधीपासून शाळेला 70चा आकडा पार केला म्हणजे बाळा 16 17 ब्रह्मचारी. 20 वर्ष झाली. 20 हा 20 वर्ष. हा का? हे सगळं काम तुमचे बाबा आपले नाही. हा का? हे मका जाणं उसात नेणं हा का? आपलं नाही काही काम. आपण फक्त बसणे जाम झाले का? पाहत राहणे उठणे. जाम झाले.
बापरे कसा मला काय झाला ना कार्यक्रम? कार्यक्रम गंज भारी झाला. खुश केलं तुला? त्याने गंज खुश केलं मला. हा. पण खालून गाच का बसला वर डोकं अरे दुखायचं. डोकं तो काय? हा ते तुला म्हटलं तर हळूहळू घे ना. ते थोडंसं जरा काय रे, पिसाळेलवानीच झालं. या नाही कधी मिळून गटकन केलं बरं की नाही? दमने काढलं. ए जाऊ दे गाडी आता मी लई थकले. मला जरा धुवून चुन चांगलं घरी जाऊन फ्रेश व्हावं लागन. जर गाजराबाई आलीच बाहेर तर म्हणा तिला वेळ कवाची वाट पाहत होती म्हणा. हा. तू काय आली नाही होय. गेली म्हणा ती ये घरी. मग तू ये, मला बाबरावशी बोलायचं जरा. ये इकडे घे दर बाबराव. हा. अशी कणवली, हा. अशी कणवली का बस. हा निश्चित गचक्यावर गचकी, गचक्यावर गचकी, गचक्यावर गचकी. पण ते काय झालं माहिती आहे का? काय झालं माझं आहे ना, माझं जरा जास्त गरम झाल्यामुळे ना गडबड झाली. हा. लय लवकर हा का? ते इकडेच गरम झालं होतं तू. मला माहिती होतं. मग तिथं गेलो ना. पण मीच म्हटलं नाही का तुम्हाला म्हटलं जा टपकन आहे कवर टाइमपास करते. हा ना? मग ती झाली ती गरम पण फुल्याच्यात होत्या. पण मग एवढा भारी पीस भेटला ना. हा मग घेतलं बरं फुकट झालं? ना, फुकट शिवाय. फुकाट. आता ती गजरी का त्याला का पैसे सोडेल का? तुलाच खायचं होतं पण मी जेवून खाल्लं. टापकलं नाही मॅच लोटलं म्हणलं होती ती शांत बस. आणि तो सपोर्ट मुळे झालं बरं का हा ते. बस बस हे आपण कोणाचं चांगलंच करत आपण वाईट नाही करत. हा ना. असं या गोष्टीचं कसं राहते. चल मग काहीतरी धुन येतो रिकामं रोग राहायचे काम. हा जा जा. काही सेफ्टी नव्हतं काही नव्हतं. नाही नाही या या, जा साबण बिबण लावा चांगलं हा. येऊ का? हा चला भाऊ आता ये काय जास्त त्याचे कामं झालेली भाऊ. आता आपण हे बाबा उठ आता कवर बसतो इकडे ह्यांना राखात ते गजरी आहे मारू तिकडं तो शेरपी आहे मारून तो ताते आहे मारू. पाऊस आला तरी त्यांना कळा ना कवर आहे बा निघायचे नाही माकाच्या बाहेर. आपल्याला काय माहिती पण ती पोर सांगत होती काळजी का म्हणा गाजराबाईला राखण बसेल इकडं छे आईला काय होतं चल माय काम राहिलं मी इकडे चाललो होतो पण नादी लागलं बोलायच्या त्यात ते पोरे आलं इसले दुसऱ्याचा लाभ झाला. चला आपण राहिलं तसं जाऊ मरून आय 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 हो पुढच्या टायमाला